Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Standard 11 Agriculture Science and Technology and Crop Science paper first. In previous lecture, explained the types of organic manure: bulky organic manure, concentrated organic manure. Then bulky organic manure, role of bulky organic manure, then FYM, compost, वर्मी कंपोस्ट, ग्रीन मॅन्युअर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण लेक्चर नंबर 8 मध्ये टाइप्स ऑफ ऑर्गॅनिक मॅन्युअर हे आपण सुरू केलेलं होतं. त्यामध्ये बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर बद्दल आपण सविस्तर माहिती बघितली. त्याचे टाइप्स आपण जे बघितले, फार्म यार्ड मॅन्युअर, कंपोस्ट, ग्रीन मॅन्युअर, वर्मी कंपोस्ट. तर त्यापैकी फार्म यार्ड मॅन्युअर आणि कंपोस्ट याबद्दल आपण माहिती बघितली. तर या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत वर्मी कंपोस्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, मागे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे की ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये प्लांट न्यूट्रिशन या चॅप्टरमध्येच हे मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर एकाच चॅप्टरमध्ये आहे, परंतु क्रॉप सायन्समध्ये सेपरेट मॅन्युअर चॅप्टरच हेडिंग आहे आणि फर्टिलायझरचं चॅप्टर सेपरेट आहे. म्हणजेच क्रॉप सायन्समध्ये 3 चॅप्टर आहेत, प्लांट न्यूट्रियंट म्हणून, मॅन्युअर्स म्हणून, फर्टिलायझर म्हणून, आणि तिघाचंही ॲग्रिकल्चर सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये एकाच चॅप्टरमध्ये आहे. प्लांट न्यूट्रिशन या अंडरमध्येच मॅन्युअर, फर्टिलायझर इन्क्लूड केलेलं आहे. मग इथं मी हेडिंग दिलेली आहे मॅन्युअर्स. तर क्रॉप सायन्सवाल्यांनी मॅन्युअर्स हा चॅप्टर सुरू आहे असं गृहीत धरायचं आहे. तर चला बघूया आपण वर्मी कंपोस्ट. What is meant by vermicompost? The compost prepared by using earthworms is called as vermicompost. जे खत आपण गांडुळाच्या सहकार्याने, गांडुळाच्या मदतीनं आपण तयार करतो त्याला आपण गांडूळ खत असं म्हणतो, वर्मी कंपोस्ट. अर्थवर्म म्हणजेच गांडूळ. अर्थवर्म इज अ फ्रेंड ऑफ फार्मर. व्हाय? इट कॅन बी aerate the soil, lower soil top and then top soil lower, then aerated the soil and then increase the fertility of soil. तर गांडूळ हे शेतकऱ्याचा मित्र मानलं जातं, कारण की गांडूळ असं प्राणी आहे जमिनीला पूर्ण असं सच्छिद्र करून देतं, एरेटेड करून देतं आणि जमीन सुपीक करून देतं. कारण गांडुळामध्ये असं एक गुणधर्म आहे की त्यांनी जे ऑर्गॅनिक मॅटर खातं आणि त्याचं एक्सक्रेटा जर आपण चेक केलं, ॲनालिसिस केलं, तर ऑर्गॅनिक मॅटरमध्ये 0.5% नायट्रोजन आहे, तिथं 7% नायट्रोजन मिळणार. मग एवढं इम्प्रूव्ह करून देतं. त्यामध्ये एन्झाईम्स असतात, हार्मोन्स असतात, बायोमॉलिक्यूल असतात, म्हणून हे पिकासाठी फार उपयुक्त असतं. म्हणून गांडूळ हे शेतकऱ्याचं मित्र मानलं जातं आणि आपलं मित्रच हरवून गेलेलं आहे. म्हणून आपली शेती हे एकटी पडलेली आहे. म्हणून त्याला मित्र आणण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. तर अगोदर पूर्ण जमिनीमध्ये गांडूळ असायचे जिकडं तिकडं, पण आता संपलेलं आहे. का संपलेलं आहे? आपण रासायनिक खताचा एवढं वापर करत आहोत की ते गांडूळ संपून गेले. कारण हे गुळगुळीत असतं, याची जे स्किन आहे हे फारच नरम असतं, गुळगुळीत असतं आणि त्याला जर रसायन लागले तर ते मरून जातं गांडूळ. मग असं आपण मारून टाकले शेतामधले गांडूळ. नाही तर झाडाच्या खाली असायचे सच्छिद्र पूर्ण, तर त्यामुळे जमीन सुपीक व्हायची. तर आज काळाची गरज आहे, गांडूळ आपल्या शेतामध्ये असायला पाहिजे. म्हणूनच आपण रासायनिक खताचं कमी वापर करायला पाहिजे, सेंद्रिय खताचा जास्त वापर करायला पाहिजे. तर हे गांडूळ नैसर्गिकरित्या शेतामध्ये राहणार आणि आपल्याला जमीन सुपीक करून देणार. तर बघूया आपण वर्मी कंपोस्टिंग. आता हे वर्मी कंपोस्टिंग कसं करायचं, म्हणजे गांडूळ खत निर्मिती कसं करायचं. तर त्याच्या पहिले आपण बघूया गांडूळ कसं असतं. हे बघा गांडूळ कसं आहे, गुळगुळीत गांडूळ आहे ना. या गांडुळापासनं याचं हे जे आहे कॅस्टस आहे, म्हणजे त्याचं विष्टा आहे. हे विष्टा म्हणजेच वर्मी कंपोस्ट म्हणून वापर केलं जातं. यालाच आपण वर्मी कंपोस्ट म्हणतो, यालाच आपण गांडूळ खत म्हणतो, दुसरं काहीच नाही. ऑर्गॅनिक मॅटर खाल्ल्यानंतर त्यांनी जे विष्टा टाकलं असतं, जसं जनावर गवत कडवा खाल्ल्यानंतर शेण देतं आपल्याला, तर ते फार्म यार्ड मॅन्युअर म्हणून आपण वापरतो. तसं गांडुळाचा विष्टा म्हणजेच वर्मी कंपोस्ट. म्हणजेच काय? वर्मी कंपोस्ट. तर ऑर्गॅनिक मॅटर हे सतत खात राहतं आणि हे हेवी फीडर असतं, खादाड असतं, कंटिन्युअस खाणं आणि एक्सक्रेटा टाकणं.
याचं प्रोसेस सुरूच असतं. तर हे गांडूळ खत निर्मिती कशी करायची आहे, म्हणजेच व्हर्मी कंपोस्टिंग कसं करायचं आहे त्याच्या स्टेप्स आहेत. देन फर्स्ट स्टेप, सिलेक्शन ऑफ अर्थवर्म्स. पहिलं काय करायचं, गांडूळ निवडायचं आहे. Arsena foetida being most active species, hence commonly used for vermicompost production. आता गांडुळामध्ये ते 3 टाईपचे तुम्हाला बायोलॉजीमध्ये अभ्यासाला होतं अगोदर. त्यापैकी ॲसेना फोएटेडा म्हणजे याला आपण रिंग वॉर्म असं, फील्ड वॉर्म जे म्हणतो आपण, तर ते फील्ड वॉर्म आपण गांडूळ खत निर्मितीसाठी वापरतो. तर आपल्या भारत देशामध्ये आपल्या हवामानामध्ये हे चांगल्या पद्धतीनं जगू शकतं. तर हे स्पेसीजचं आपण गांडूळ आणायला पाहिजे अगोदर. देन अर्थवर्म विच आर द नेटिव्ह ऑफ द लोकल सॉईल कॅन बी युज्ड. मग हे गांडूळच असं आपल्या लोकल जमिनीमध्ये राहणारे असायला पाहिजे, तर जास्त इफेक्टिव्ह असतं. कारण त्याचं राहणीमान जिथं आहे त्याला ते पोषक वातावरण असतं, तर ते चांगल्या पद्धतीनं जगू शकतात. तर तसं स्पेसीज आपण निवडायला पाहिजे. तर वेल नोन जे स्पेसीज आहेत गांडूळ खतासाठी, ॲसेना फोएटेडा हे त्याचं सायंटिफिकल नेम आहे. तर हे आहे गांडूळ. नेक्स्ट हे आहे गांडूळ खत आहे ना, हे वर्मी कंपोस्ट. हे जे तयार झाले पूर्ण कॅस्टस, तर हे वर्मी कंपोस्ट. तर वर्मी कंपोस्ट तयार करत असताना त्याला बेड असणं आवश्यक आहे. देर आर 3 टाईप्स ऑफ बेड. देन पीट अंडरग्राउंड, देन टँक अबाव ग्राउंड, देन ऑल्सो बेड. दिस इज अ बेड. तर 3 टाईपनं आपल्याला काय करता येतं, त्याचं कंपोस्टिंग करता येतं, म्हणजे व्हर्मी कंपोस्ट करता येतं. तर हे बेड आहे की कुठेही आपल्याला उचलून ठेवता येतं आहे ना, कुठेही थंड ठिकाणी उचलून, आणि किती वेळ कुठेही आपल्याला उचलता येतं. तर हे टेम्पररी म्हणून आपल्याला पंचायत समिती, कृषी मंडळ जे आहे हे शेतकऱ्यांना अनुदानावर असं देतं की कुठेही तुम्ही व्हर्मी कंपोस्ट तयार करा. मग आपल्याला प्रोसिजर बघायची, व्हर्मी कंपोस्ट कसं तयार करतात. तर हे बेड म्हटलं जातं, याला काय म्हणतं, बेड. दुसरं पीठ असतं, आपल्याला खड्डा तयार करून सुद्धा व्हर्मी कंपोस्ट तयार करता येतं. तिसरं टँक, सिमेंटचं टँक बांधून सुद्धा आपल्याला, सिमेंटचं टँक बांधून आपण जर व्हर्मी कंपोस्ट केलं तर आपल्याला डबल फायदा, 2 फायदे. कोणकोणते, एक तर आपल्याला काय मिळणार, व्हर्मी वॉश मिळणार. त्याचं जे लिक्विड आहे, जे आपण पाणी टाकणार गांडूळ खतावर, तर त्याचं जे व्हर्मी वॉश आहे ते आपल्याला कलेक्ट करता येणार. इथं हे कलेक्ट करता येत नाही, फक्त गांडूळ खत मिळतं व्हर्मी वॉश. आणि व्हर्मी वॉश हे फार इफेक्टिव्ह असतं झाडांसाठी, फवारणीसाठी, कारण पूर्ण त्याचं एन्झाईम्स वगैरे त्याच्यामध्ये असतात. तर फार टॉनिक म्हणून त्याचा वापर होतं. तर अशा ह्या अंडरग्राऊंड आणि या बेडमध्ये आपल्याला व्हर्मी वॉश कलेक्ट करता येत नाही. सिमेंट टँक जर तयार केला पण परमानंट, नेहमी जे गांडूळ खत निर्मिती करत असाल तर त्यांनी सिमेंट टँक वापरतात. त्यामुळं आपण खाली भांडं ठेवलं तर ते ड्रेनेज होऊन व्हर्मी वॉश तिथं जमा होणार, आणि ते व्हर्मी वॉश जमा झालेलं हे पिकांना फवारणीसाठी आपल्याला कामाला येतं. या पद्धतीनं हे बेड. तर शेडमध्ये आपल्याला परमानंट असं टँक तयार करून आणि बेड तयार करून आपल्याला व्हर्मी कंपोस्ट तयार करता येतं. तर बघूया आपण सेकंड स्टेप, साईज ऑफ पीट. 3 मीटर लॉंग, 1.5 मीटर विड अँड 0.6 मीटर डीप पीट मे बी प्रेपर. तर खड्डा तयार करायचा असेल किंवा बेड तयार करायचं असेल किंवा सिमेंट टँक तयार करायचं असेल तर ही स्टँडर्ड साईज आहे. 3 मीटर लांबच असायला पाहिजे, 1.5 मीटर रुंदच असायला पाहिजे आणि 60 सेंटीमीटर खोल उंच असायला पाहिजे. आपण अबाव ग्राउंड म्हटलं की उंच म्हणणार, अंडरग्राऊंड म्हटलं की खोल म्हणणार. तर 60 सेंटीमीटर त्याची खोली असायला पाहिजे किंवा उंच असायला पाहिजे. तर हे स्टँडर्ड साईज आहे गांडूळ खत निर्मिती करायचं. द डिस्टन्स बिटवीन 2 पीट इज 0.6 मीटर. मग आता प्रत्येक बेडमध्ये जे अंतर ठेवायचे 60 सेंटीमीटरचं अंतर ठेवायला पाहिजे आपल्याला, येणं जाणं करण्यासाठी, ते पाणी टाकण्यासाठी. यासाठी आपल्याला 2 बेडमध्ये हे 60 सेंटीमीटर जागा, मग 0.6 मीटर एवढं अंतर ठेवला पाहिजे. तर आपण जे बघितलं बेड, हे बेड, ह्या 2 बेडमध्ये 60 सेंटीमीटर डिस्टन्स असणं आवश्यक आहे की जेणेकरून आपल्याला इथं येणं जाणं करता येतं, पाणी टाकता येतं. समजलं? नेक्स्ट स्टेप्स, थर्ड, प्रिपरेशन ऑफ व्हर्मी बेड.
2 स्टेप झाल्या. पहिलं स्पेसिस निवडणे, दुसरं बेड तयार करणे, देन प्रिपरेशन ऑफ वर्मी बेड म्हणजे पीठ तयार करणे, थर्ड प्रिपरेशन ऑफ वर्मी बेड. आता हे जे बेड आपण तयार केलेलं आहे ते कसं भरायचं, त्याला फिलअप कसं करायला पाहिजे. ॲट द बॉटम ऑफ द पीठ 15 सेंटीमीटर लेअर ऑफ रॉ ऑर्गॅनिक मटेरियल फ्रॉम फॉर्म हाऊसहोल्ड रिफ्यूज एक्सेट्रा शुड बी प्लेस. सगळ्यात खाली आपण जे त्याचं पीठ म्हणा, टँक म्हणा किंवा बेड म्हणा, याला भरायचं कसं, तर खालीच 15 सेंटीमीटर काय करायला पाहिजे, जे काही ऑर्गॅनिक मॅटर आहे ते शेतामधलं असू द्या, घरामधलं असू द्या, काडी कचरा जे काही आहे, तणस आहे, कडबा आहे, जे काही गुळी आहे, असं मटेरियल अगोदर 15 सेंटीमीटर खाली भरून घ्यायला पाहिजे. देन नेक्स्ट लेअर ऑर्गॅनिक लेअर. Compost peat is then layered about 50 centimeter with partially decomposed cow dung and soil in 3:1 proportion. Moisture level is maintained without flooding by spring of water. आता सेकंड लेअर जे 15 सेंटीमीटर आहे ते पार्शली डिकम्पोज जे कावडंग आहे आणि त्यामध्ये सॉईल पार्शली डिकम्पोज म्हणजे उखंड्यावरचं पार्शली वरचं जे असतं, एक 15 दिवस महिना झालेलं जे ऑर्गॅनिक म्हणजे शेणखत आहे, फार्म यार्ड मॅन्युअर ते, आणि सॉईल 3 टोपले शेणखताचे आणि 1 टोपलं माती याचं मिश्रण तयार करून त्याचं सेकंड लेअर द्यायचं आणि त्याला ओलं करायला पाहिजे, एवढं की जेणेकरून ते पाणी ड्रेनेज होणार नाही, पण त्याने ओलं असायला पाहिजे, एवढं पाणी त्याच्यावर शिंपडायला पाहिजे. सेकंड लेअर झालं. देन थर्ड लेअर वेट ऑर्गॅनिक लेअर. कावडंग स्लरी ऑर बायोगॅस स्लरी इज टू बी प्रेपर्ड and spread over it to thickness of 10 centimeter and cover the pit with 15 centimeter organic material, dry and green leaves. After 3 to 4 days inoculation of earthworm is done. आता तिसरं जे लेअर आहे, फ्रेश शेण, आपलं जे फ्रेश शेण आहे, ओलं जे शेण आहे आपलं जे डिकम्पोज झालेलं नाही आहे, फ्रेश जे आपण जनावरांनी जे कावडंग आहे ते आपण काय करायला पाहिजे, स्लरी तयार करा, थोडं पाणी टाकून त्याला थोडं या पद्धतीनं सेमी सॉलिड सबस्टन्स तयार करायला पाहिजे, किंवा बायोगॅसचं जे स्लरी असतं ते चालतं याच्यावर. तर याचा फ्रेश कावडंग आपल्याला वापरायचं आहे. 10 सेंटीमीटर थिक लेअर, 15, 15, 30 आणि 10, 40 सेंटीमीटर लेअर झालं. हे 40 सेंटीमीटर तिसरं लेअर, आणि त्याच्यावर जे काही ड्राय ग्रासेस आहे किंवा ग्रीन लीव्ज आहे, सपोज पॅडी स्ट्रॉ आहे, नीम लीव्ज आहे, असं मटेरियल 15 सेंटीमीटर त्याच्यावर आच्छादन करायचं. काय करायचं, त्याच्यावर आच्छादन करायचं. आणि देन आफ्टर 3 to 4 days हे सगळं भरल्यानंतर 3 ते 4 दिवसांनी त्यामध्ये गांडूळं सोडायचे. किती सोपी पद्धत आहे, एकदम सोपी पद्धत सांगितलेली आहे. तुम्हाला समजलं असेल, तुम्ही शेतामध्ये करू शकता, आईवडिलांना दाखवू शकता आणि होऊ शकतं. शेतामध्ये काहीही नाही, फक्त सावली असायला पाहिजे आणि बेंडकापासनं सुरक्षित ठेवायला पाहिजे. गांडूळ खाणारे प्राणी आहे त्यांच्यापासनं सुरक्षित करायला पाहिजे, प्रोटेक्ट करायला पाहिजे. तर या पद्धतीनं 4 लेअरमध्ये 15, 15, 10, 15 आहे ना, म्हणजेच 60-65 सेंटीमीटर झालं, म्हणजे अबाव ग्राउंड लेवल आपलं किती आहे, 60 आहे. त्याच्यावर असं डोम शेप करायचं, हे गवत वगैरे लावून, आणि त्याच्यावर नेहमी पाणी शिंपडायचं. तर हे भरल्यानंतर 3 ते 4 दिवसांनी गांडूळ त्याच्यामध्ये सोडायचं. देन इनॉक्युलेशन ऑफ अर्थवर्म. अबाउट 1000 to 1500 earthworms are introduced as an optimum density into compost pit. तर या प्रत्येक पीठमध्ये जे स्टँडर्ड साईज आपण सांगितलेली आहे त्यामध्ये 1000 ते 1500 एवढे गांडूळ सोडले तर पूर्ण ते काय करणार, त्यांनी खाऊन टाकणार आणि विस्टा तयार करणार. देन आफ्टर हार्वेस्टिंग ॲट अ मॅच्युरेशन मॉइश्चर कंटेन इज ब्रॉट डाऊन. आता जेव्हा ते खात जाणार तर ओलावा खाली जाणार, तसं ते खाली जाणार, कारण ते ओलाव्यामध्ये राहणारे प्राणी आहेत. गांडूळ हे ओल्या जागेमध्ये राहतात, तर ते वरचं जे पालापाचोळं आहेत ते फक्त आच्छादन म्हणून राहणार. बाकी जे मटेरियल आहे ते मटेरियल पूर्ण खात त्यांनी खाली जाणार आणि पूर्ण खाल्ल्यानंतर
आपल्याला वरचं मटेरियल जे आहे ते सुद्धा खाल्लेलं दिसणार, तर तेव्हा म्हणायचं की या पीठमधलं सगळं संपलेलं आहे. दिस इन्श्युअर ड्राईंग ऑफ कंपोस्ट अँड मायग्रेशन ऑफ वर्म्स टुअर बेस ऑफ द वर्मी बेड. मग आता सगळं कुठं जाणार? खाली जाणार. जे वर्मी बेड आपण तयार केलं तर जे ड्राय मटेरियल वगैरे जे वेस्ट मटेरियल ॲग्रिकल्चर वेस्ट मटेरियल आपण पहिलं 15 सेंटीमीटर ते खायला सुरुवात करणार, तिथं जाणार ते. मॅच्युअर कंपोज इज रिमूव्ह, शिव, ड्राईड अँड पॅक्ड. आता जे गांडूळ खत आहे त्याचं जे विष्ठा आहे ते विष्ठा आपण पूर्ण भरून घ्यायचं, त्याला चाळायचं, त्यामध्ये त्याचे पिल्ले असणार, त्याची अंडी असणार, ते वेगळे होणार आणि गांडूळ खत वेगळं होणार. मग ते जे काही आपण गांडूळ त्याचे लहान पिल्ले अंडी वगैरे ते पुन्हा आणखीन त्या वर्मी बेडमध्ये वापरायला पाहिजे. नंतर हे थोडं ड्राय करायला पाहिजे आणि त्याला पॅक करून आपल्याला पिकाला देता येतं. तर या पद्धतीनं हे आपल्याला गांडूळ खत मिळणार. हे गांडूळ खत, हे काय झालं? गांडूळ खत. हे चाळून घेतलं की पूर्ण त्याचं विस्तार होणार आणि फारच हलकं वजनाने असतं. आणि हे चेक करायचं असेल गांडूळ खत आहे का माती आहे, तर पाण्यामध्ये टाकलं तरी वर तरंगणार, माती असेल तर खाली जाऊन बसतं. तर तेव्हाच आपल्याला टेस्ट करता येते प्युअर गांडूळ खत आहे का माती मिश्रण आहे. फारच फोएम नेचर असतं, फारच असं भुसभुशीत असतं. चहाची पत्ती जशी असते त्या पद्धतीने हे असते. ब्राऊन कलर असतं, ब्लॅक कलर राहत नाही. तर हे गांडूळ खत आपल्याला पिकाला देता येतं. नेक्स्ट, सिवेज अँड स्लज. सिवेज, दिस इज द लिक्विड कलेक्टेड फ्रॉम द क्लोज ड्रेन, usually contain urine and washing in addition to night soil and other solid ingredients. Sewage has two components. तर सिवेज अँड स्लज जे म्हणतो आपण, ह्युमन एक्सक्रेटा, ह्युमनचे जसं ॲनिमल्स आहे तसं ह्युमनचं एक्सक्रेटा आहे, सॉलिड अँड लिक्विड है ना. तर ते सुद्धा आपल्याला ॲज अ ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणून आपल्याला शेतामध्ये वापरता येतं. तर देर आर टू टाईप्स, सॉलिड पोर्शन स्लज, लिक्विड पोर्शन सिवेज, म्हणून आपण सिवेज अँड स्लज असं म्हणतो. सॉलिड स्लज, लिक्विड सिवेज, युरिन आपलं सिवेज आणि आपलं जे ज्याला आपण विष्ठा म्हणणार माणसाचं मानवाचं ते स्लज. ओके, हे दोन्ही खत म्हणून वापरता येतं. हे ड्राय सिवेज स्लज बघा, हे पूर्ण ड्राय केलेलं आहे ना. तर हे खत म्हणून शेतामध्ये वापरता येतं, हे खत म्हणून वापरता येतं. हे पूर्ण हे मोठ्या शहरामध्ये वगैरे पूर्ण जे नाल्यामधून वाहतं हे व्यवस्थित त्याला जमा केलं जातं आणि त्यापासनं पूर्ण ओलावा काढून घेतलं जातं आणि हे डिकम्पोज केलं जातं. तर या पद्धतीने हे ड्रेनेज चॅनल पूर्ण बाजूला काय सगळं हे सिवेज अँड स्लज आहे ना. तर स्लज, द सेटल सिवेज सॉलिड कंबाईन विथ व्हेरिंग अमाऊंट ऑफ वॉटर अँड डिझॉल्व मटेरियल रिमूव्ह फ्रॉम सिवेज बाय स्क्रीनिंग, सेडिमेंटेशन, chemical precipitation or bacterial digestion is called sludge. आता यामध्ये अनेक मटेरियल असतं, फक्त तेच असणार आहे का वाहत्या पाण्यामध्ये काही असणार, तर ते वेगळं करण्याची प्रोसेस असतं है ना. वेरिंग अमाऊंट ऑफ वॉटर अँड डिझॉल्विंग मटेरियल रिमूव्ह फ्रॉम सिवेज बाय स्क्रीनिंग, सेडिमेंटेशन, केमिकल प्रिसिपिटेशन, बॅक्टेरियल डायजेशन इज कॉल्ड ॲज स्लज म्हणतात त्याला. जे सॉलिड मटेरियल ते स्लज. तर त्याच्या वेगवेगळ्या प्रोसिजर आहेत, तर ते प्रोसिजरनं त्याला वेगळं केलं जातं. तर नेक्स्ट बघूया आपण ग्रीन मॅन्युअर, हिरवळी खते. इट इज द प्रॅक्टिस ऑफ इनकॉर्पोरेशन ऑफ ग्रीन सकुलंट प्लांट मटेरियल into soil for improving physical structure as well as the fertility of soil. It consists of raising quick growing crop up to flowering stage and incorporate them into the soil by plowing. There are two types of green manure. तर हिरवळी खते जी आहेत तर दोन टाईपचे आहेत, एक पिकाच्या रूपात आणि एक झुडपाच्या रूपात. तर ॲक्च्युअल आपण ते पीक घेतो शेतामध्ये त्याला म्हणतात इन सित्तू ग्रीन मॅन्युअर. तर जे सनहेम्प आहे बोरूचं पीक हे आपण डायरेक्ट शेतामध्ये पेरतो, फुलं अवस्थेमध्ये त्याला नांगरणी करून टाकतो. आपल्याला सोयाबीनसुद्धा तसं करता येते, मूगसुद्धा करता येते, उडीद तसं करता येतं, परंतु ते पीक म्हणून आपण घेतो. आपण फ्लावरिंग स्टेजमध्ये ते आपली हे होत नाही, म्हणजे आपलं मन तयार होत नाही की त्याला गाडायचं. आपलं पीक आहे त्याला शेंग येऊ द्या, धान्य येऊ द्या असं म्हणतो आपण. पण हिरवळी खताला फ्लावरिंग स्टेजमध्येच गाडायला पाहिजे, तर वेल डिकम्पोज मॅटर मिळतं, चांगलं मिळतं. म्हणून बोरूचं पीक
हे इन सित्तू ग्रीन मॅन्युअर म्हणून वापरतात. तर इथं बघूया आपण, यामुळं काय होणार, जमिनीची सुपीकतेमध्ये वाढ होणार, अन्न घटक मिळणार आणि वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढणार, ड्रेनेज कॅपॅसिटी वाढणार, प्रिव्हेंट द सॉईल इरोजन. हे सगळे ॲडव्हान्टेज आहे ग्रीन मॅन्युअरचे. जे रोल ऑफ बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर आपण जे बघितलं तेच रोल याचे ॲडव्हान्टेज आहेत, तेव्हाही सांगितलं आताही सांगत आहे. तर हे ग्रीन मॅन्युअर याला म्हणतात बोरू, याला म्हणतात सनहेम्प. हे पिकं तुम्ही बघितलं असेल. तर हे ताग म्हणून सुद्धा याचा वापर केला जातं, तागसुद्धा काढतात याचं. पण या फ्लावरिंग स्टेजमध्ये याला गाडायला पाहिजे तर चांगलं ऑर्गॅनिक मॅटर मिळतं. हे फास्ट ग्रोईंग होणार असतं, तणापेक्षाही फास्ट ग्रोथ होतं आणि पानं भरपूर असतात आणि लवकर डिकम्पोज होणार असतं. तर याला हिरवळी खत म्हणून पीक घेतलं जातं. तर या पद्धतीने पीक आपल्याला बघायला मिळतं. फळ झाडामध्ये वगैरे हे पीक घेतात. तर या याला गाडून टाकलं म्हणजे नांगरणी केली जाते पिकाची डायरेक्ट फुलावस्थेमध्ये, पूर्ण जमिनीमध्ये मिक्स केलं जातं. 1 महिन्यामध्ये पूर्ण डिकम्पोज होऊन जातं आणि जमिनीला चांगल्या पद्धतीचं ऑर्गॅनिक मॅटर मिळतं. ग्रीन मॅन्युअर इन सित्तू, आता मी जे सांगितलं पीक घ्यायचं त्याला गाडायचं ते ग्रीन मॅन्युअर इन सित्तू. ग्रीन मॅन्युअर क्रॉप्स आर ग्रोन इन सित्तू either as a pure crop or as an intercrop with the main crop and then buried in the same field at a flowering stage. तर त्याला पीक म्हणून घ्यायचं फ्लॉवरिंग स्टेज, त्याला जागेवरच गाडायचं, त्याला म्हणतात इन सित्तू. तिथंच त्याला गाडायचं, दुसरीकडे न्यायचं नाही, तिथंच नांगरायचं, तिथंच जमिनीमध्ये त्याला गाडायचं. तर सनहेम्प आहे, ढेंचा आहे, काउपी आहे, क्लस्टर बीन आहे, सोयाबीनसुद्धा असू शकतं, ग्रीन ग्राम, ब्लॅक ग्राम हे सुद्धा ग्रीन मॅन्युअर इन सित्तूमध्ये मोडतात. नेक्स्ट, ग्रीन लीफ मॅन्युअर, सेकंड एक्झाम्पल. धिस refers to turning into the soil the green leaves and tender green twig collected from shrubs and trees grown on bunds, wasteland and nearby forest area, that is Gliricidia. तर ग्लिरिसिडिया हे जे माळरान आहेत तिथं हे मोठमोठे झुडपं येतात, फास्ट ग्रोईंग असतं, पानं भरपूर असतात. पावसाळ्यामध्ये हिरवगार शिवार दिसतं, माळरान उन्हाळ्यामध्ये जे पूर्ण रिकामं दिसतं ते पावसाळ्यामध्ये भरलेलं दिसतं पूर्ण. तर ते ग्लिरिसिडिया, हे ग्लिरिसिडिया या पद्धतीने बघितलं असेल तुम्ही, हे ग्लिरिसिडिया झाड आहे ना. याचं झुडूप असं येतं, जोमदार येतं. तर दरवर्षी लोक याचं इंधन म्हणून वापर करतात. आणखीन पावसाळ्यामध्ये फुटतं आणि एवढी वाढ होते याची. तर हे पूर्ण पाला, हे पाला तोडून आपण शेतामध्ये याला फेकून नांगरणी करतात. तर याला ग्रीन मॅन्युअर इन लीफी म्हणतात, लीफ ग्रीन मॅन्युअर असं म्हणतात. कारण याची पानं हे पूर्ण तोडून आपल्याला शेतामध्ये गाठता येतं, नांगरणी करता येतं. म्हणजे त्या जागेवरच आपल्याला हे ग्रो करता येत नाही, दुरून आणावं लागतं आणि शेतामध्ये टाकावं लागतं. ते दुऱ्यावर फॉरेस्टमध्ये झाडं भरपूर असतात, तिथला पाला तोडून आपल्या शेतामध्ये टाकायचं, त्याला डिकम्पोज करायचं. तर हे लिफी ग्रीन मॅन्युअरचं एक्झाम्पल. ओके स्टुडंट, व्यवस्थित तुम्ही बघितलं असाल, फारच इंटरेस्टिंग आहे, पूर्ण व्यवस्थित तुमचं घेतलेलं आहे मी. इतरांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून नोटिफिकेशन मिळत राहणार. आणि बघत राहा, आनंदी राहा, सुरक्षित राहा. थँक्स. जय जवान जय किसान.